हाय, हॅलो, नमस्ते. फ्रॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत. आपण उन्हाळी वाळवणाचे पदार्थ बघत आहोत आणि त्यातीलच एक पदार्थ म्हणजे बटाट्याचे वेफर्स. ते कसे करायचे, अगदी छान पांढरे शुभ्र होण्यासाठी काय करायचं, हे आपण छोट्या-छोट्या टिप्स आणि ट्रिक्स सकट आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता आपण इथे बटाटे घेतले आहेत. मी 2 किलो बटाटे घेतलेले आहे. तर बटाटा निवडताना अगदी असा पांढरा शुभ्र बटाटा निवडायचा नाही. इंदोरी बटाटा येतो तो घ्यायचा. असा थोडासा साल बघताना बघायचं की जो पिवळसर बटाटा असेल तो घ्यायचा. पांढरा पांढरा बटाटा जर घेतला तर त्यात स्टार्च खूप असतं. आता या पद्धतीने आपण बटाटे सोलून घेणार आहोत. बटाटा छान पूर्ण सोलून घ्यायचा आणि पाण्यामध्ये ठेवायचा आहे. त्याला असंच उघडं नाही ठेवायचं वरती, कारण तो लगेचच काळा पडायला लागतो, पिवळा पडायला लागतो. म्हणून याला अगदी छान पूर्ण बटाटा बुडेल एवढं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हे सोलून झाल्यावर व्यवस्थित पाण्यामध्ये टाकून घ्यायचं. तर याच पद्धतीने आपण आपले सगळे बटाटे सोलून सालं काढून पाण्यामध्ये असं इतकं पाणी व्यवस्थित बुडेल या पद्धतीने कढईत पाणी घेऊन सगळे त्यामध्ये सोलून घेणार आहोत. आता आपले बटाटे सोलून झालेले आहे. आता ह्या बटाट्यांचे आपल्याला चिप्स करून घ्यायचे आहेत. आता हे करताना पण आपल्याला पूर्ण ज्या भांड्यामध्ये आपण चिप्स करणार आहोत त्यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घ्यायचं आहे आणि मग चिप्स करायला सुरुवात करायची आहे. तर याआधी आपण बटाटे सोलताना धुवून घेतलेले आहे आधी, पण तरीही थोडंफार माती राहते, त्यामुळे आपण पाणी इथे बदलून घेणार आहोत. आता इथे मी चिप्स करायला घेते आहे. आपल्याला चिप्स अगदी खूप पातळही करायच्या नाही आहेत आणि खूप जाडही ठेवायच्या नाही आहे. खूप पातळ चिप्स झाल्या तर त्या तळताना लाल काळ्या होतात, कारण त्या खूप पातळ झालेल्या असतात आणि त्याचप्रमाणे त्या चिरल्याही जातात. त्यामुळे खूप पातळ चिप्स आपल्याला इथे करायच्या नाही आणि खूप जाड चिप्सही ठेवायच्या नाही. नाहीतर त्या अशा पिठूळ होतात आणि जाड मग ते अलवार होत नाही. त्यामुळे आपण इथे अशा मध्यम अशा याच्यात चिप्स करून घेणार आहोत. आपण इथे सगळ्या बटाट्यांच्या छान चिप्स करून घेऊयात. तुम्ही इथे बघू शकतात कढईमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यातच बटाट्याचे जे वेफर्स करते आहे ते सुद्धा मी इथे पाण्यात टाकते आहे. इथे बघाल या पद्धतीने आपल्या चिप्स हव्यात. जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही. इथे बघाल अगदी त्या अशा वाकताही आहेत पण खूप जाडही नाही आहेत. आता हे आपल्या सगळ्या बटाट्यांच्या चिप्स इथे करून झालेल्या आहेत. आता ज्या पाण्यामध्ये आपण ह्या चिप्स केलेल्या आहेत त्यामध्ये चिप्स आपल्याला व्यवस्थित चोळून घ्यायच्या आहेत आणि दुसऱ्या स्वच्छ पाण्यामध्ये चिप्स आपल्याला काढून घ्यायचे आहे. याच पद्धतीने साधारण 4 ते 5 पाण्यामध्ये आपल्याला याला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघाल किती स्टार्च पाण्यामध्ये उतरलेला आहे. आता मी जवळजवळ 4 ते 5 पाण्याने याला धुवून घेतलं आहे आणि चिप्स व्यवस्थित बुडतील एवढं पाणी यामध्ये टाकलं आहे आणि 1 ते 1.5 चमचा मीठ यामध्ये टाकून घ्यायचं. छान व्यवस्थित सगळं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून मीठ सगळ्या पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळेल आणि सगळ्या चिप्सना लागेल. आता मीठ टाकल्याने काय होतं, आपले जे वेफर्स असतात ते काळे पडत नाही आणि त्याला एक असं छान कडकपणा येतो. ते तुटत नाहीत आणि मऊ पडत नाही. आता आपण याला व्यवस्थित रात्रभर असंच पाण्यामध्ये भिजत ठेवून सकाळी याला उघडून बघणार आहोत. आता सकाळी आपण बघूया आपले चिप्स छान झालेले आहेत. इथे हलवून बघूयात व्यवस्थित असे त्याला छान कडकपणा आलेला आहे. असे कुठेही तुटलेले नाहीत. इथे तुम्ही बघाल छान करकरीत आपले चिप्स आहेत. आता आपल्याला हे जे पाणी आहे ह्यातून पण चिप्स व्यवस्थित धुवून दुसऱ्या पाण्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. आता याला खूप जास्त चोळायचं नाही आहे. फक्त व्यवस्थित आपण ह्या पाण्यातून काढून एका स्वच्छ पाण्यामध्ये चिप्स काढून घेणार आहोत. आपण ह्या चिप्स दुसऱ्या पाण्यामध्ये काढतो आहोत तोपर्यंत मी गॅसवर एक चांगलं पाणी घेऊन उकळायला ठेवलेलं आहे. तर हे आपलं होतं आहे तोपर्यंत व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा
चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. आता तुम्ही बघू शकतात कढईत जे चिप्स आपण काढून घेतले, काल जेवढे होते त्यापेक्षा ते छान फुललेले आहेत. आता इथे जे पाणी ठेवलं होतं आपण गरम करायला, त्याला छान उकळी आलेली आहे. आणि आपण इथे तुरटी घेतलेली आहे आणि मीठ घेतलं आहे. मीठ साधारण 2 चमचे मीठ इथे मी घेतलेलं आहे. आणि हा तुरटीचा खडा आहे. आपल्याला पूर्ण पाण्यामध्ये तुरटी टाकायची नाही आहे. ह्या पाण्यामध्ये उकळी आल्यानंतर साधारण 3 ते 4 वेळा तुरटी आपल्याला पाण्यामध्ये फिरवून घ्यायची आहे. तुरटीचं प्रमाण जर जास्त झालं तर वेपर्स तळताना काळे होतात, लाल होतात. त्यामुळे तुरटीचं प्रमाण योग्यच हवं. तुरटी आपल्याला वेपर्स पांढरे शुभ्र होण्यासाठी वापरायची आहे, पण तिचं जर प्रमाण जास्त झालं तर ते लाल होतात. आता यामध्ये आपण जे मीठ घेतलं आहे 2 चमचे, ते पूर्ण यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि आपले सगळे वेपर्स यामध्ये थोडे थोडे करून आपण यामध्ये सोडून घेणार आहोत. आता वेपर्स यामध्ये आपण टाकून घेऊया. तुम्ही इथे बघाल पाण्याचा रंग असा स्वच्छ झालेला आहे. आता वेपर्स आपण सगळे पाण्यामध्ये टाकून घेऊयात आणि यानंतर आपल्याला याला सतत ढवळत राहायचं आहे. वेपर्स टाकल्यानंतर आपल्याला तसंच ठेवून नाही द्यायचं आहे. याला सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून सगळे वेपर्स एकसारखे खालीवर शिजतील. नाहीतर खालचे वेपर्स जास्त शिजतील, वरचे तसेच राहतील. असं व्हायला नको आहे. याकरता इथे आपण याला सतत ढवळत राहणार आहोत. इथे मी थोडा मोठ्या दांडीचा चमचा घेतला आहे. आता साधारण एक 8 ते 10 मिनटं आपल्याला याला लागतात. खूप पातळ चिप्स असतील आणि जर गॅसची फ्लेम तुमची कशी आहे यावर आपल्याला जो वेळ लागतो शिजायला तो ठरतो. पण खूप पातळ चिप्स केल्या तर त्या फाटतात आणि काळपटही होतात, तळताना लालसर होतात. म्हणून आपल्याला खूप पातळही नाही करायचे आणि जाडही नाही ठेवायचे आहे. आता इथे तुम्ही बघू शकाल आपलं जे वेपर्स आहे त्याचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता ट्रान्सपरंट होत आलेत आपले आणि असं छान कागदासारखा हा वेपर्स फाटतो आहे. याचा अर्थ आपला वेपर्स शिजलेला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हे वेपर्स गरम पाण्यातून एका चाळणीवर काढून घ्यायचे आहेत. वेपर्स तसेच गरम पाण्यात ठेवायचे नाही गार करायला, नाहीतर पाणी गरम असल्याने ते जास्त शिजले जातात. आपण हे सगळे एका चाळणीमध्ये काढून घेऊयात, जेणेकरून त्याचं एक्स्ट्राचं पाणी सगळं निघून जाईल. आणि हे गरम असतानाच पटपट वाळतही टाकायला सुरुवात करायची आहे. सगळे वेपर्स आपण छान मोकळे करून एक एक करून वाळत टाकून घेणार आहोत. आणि आपल्याला याला साधारण छान कडकडीत वाळण्यासाठी 2 दिवसाचं ऊन दाखवायचं आहे. ऊन जर नसेल तर तुम्ही घरी फॅनखाली वाळवू शकतात घरात, पण याला थोडं तरी उन्हाची एक 4 ते 5 तासाच्या उन्हाची गरज असते. तेव्हा ते छान वाळतात आणि तडतडत नाहीत, काळे पडत नाही. पाणी जर राहिलं, वेपर्स ओलसर राहिले तरी देखील काळे पडतात. त्यामुळे याला थोडं तरी ऊन दाखवणं गरजेचं आहे. आता वेपर्स आपण छान सगळे वाळत टाकून घेतलेले आहेत एक एक करून. आता 2 दिवसानंतर मी तुम्हाला वेपर्स तयार झालेले असतील ते दाखवते. आता इथे आपण बघूया 2 दिवसानंतर तुम्ही इथे बघू शकतात आपले वेपर्स छान पांढरे शुभ्र झालेले आहेत आणि वाळून हे अगदीच थोडे झालेत. इथे बघाल तुम्ही छान असे कडकडीत आणि मस्त पांढरे शुभ्र आपले वेपर्स तयार आहे. आता आपण इथे तळून बघूया. आधी तेल तापलंय की नाही बघूया. अगदी छान असा वेपर्स आपला तळून तयार आहे. तुम्ही इथे बघाल छान वेपर्स तळल्यानंतरही पांढरा शुभ्र आहे, लाल झालेला नाही, रंग बदललेला नाही, त्याचा छान पांढरा आहे. छान तळले जात आहेत आणि बघाल तुम्ही वाळलेल्या वेपर्सची साईज आणि तळल्यानंतरच्या वेपर्सची साईज यामध्ये फरक आहे. याचा अर्थ आपला वेपर्स छान असं झालेला आहे, पूर्ण व्यवस्थित वाळलेला आहे. आपले छान असे खुसखुशीत अलवार वेपर्स तयार आहे. कुठेही एक कडक झालेले नाही
छान वाळलेले आहेत आणि काळेही लालही पडलेले नाहीत. वेपर्स आपले तयार आहे. तुम्हीही करून बघा. कसे झाले कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.